हॅलो, नमस्कार मंडळी. गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर ह्या लेआउटवरून दोन ग्रुप म्हणण्यापेक्षा दोन वेगवेगळी मतं झालेली आहेत फॉर्म. काही जण म्हणतात तो जुनाच लेआउट चांगला आहे तुझा, काही जण म्हणतात की हा लेआउट चांगला आहे. तर आता मला काही समजत नाही आहे, तर मी एक मध्य मार्ग काढलेला आहे. तर आपण अधेमध्ये ह्या लेआउटचे व्हिडिओ करूया, अधेमध्ये त्या लेआउटचे व्हिडिओ करूया. म्हणजे ऑल्टरनेट असे लेआउट ठेवूया, ऑल्टरनेट डेज असं करूया, म्हणजे सगळे खुश राहतील. तुम्ही खुश तर मी खुश. सो आज मी अजून एक पेंडिंग कॅरेक्टर घेऊन आलेले आहे, ते म्हणजे चड्डी. चड्डी बरेच दिवस पेंडिंग होती, तर म्हटलं की चड्डीचा पण नंबर लावून टाकूया. मला वाटतं जवळजवळ 1 महिना झाला असेल चड्डीवरती पॉडकास्ट करून. सो तिचं पण एक निपटवून टाकूया. घर जळालं असतं, काय काय टायटल देते रे बाबा. हिच्या इतके तर मनहूस टायटल, म्हणजे ही आणि ती बरखा या दोघी जणी एकदम मनहूस टायटल, इतके खतरनाक टायटल देतात ना की खरंच मला असं वाटतं, मला ते बोलताना पण पॉडकास्टमध्ये असं भीती वाटते. असं वाटतं की असं बोलायला नको, आपल्या तोंडातनं नको निघायला. अशा प्रकारचे ह्यांचे टायटल असतात. तर हे स्वतः कसं काय ते टायटल देतात मला तेच कळत नाही. आणि जर हे खरं असेल की वास्तू तथास्तू म्हणते, किंवा आपण जे काही विचार करतो ते कुठेतरी ऐकू जात असतात, किंवा ते विचार कुठेतरी सत्यात उतरतात, म्हणूनच म्हणतात की चांगले विचार केले पाहिजेत, पॉझिटिव्ह विचार केले पाहिजेत. आपण बोलताना लिहिताना जितकं होईल तितकं पॉझिटिव्हली हे केलं पाहिजे. स्वतःच्या बाबतीत तरी ॲटलिस्ट, सगळ्यांच्या बाबतीत केलंच पाहिजे, पण ॲटलिस्ट स्वतःच्या बाबतीत तरी थोडं स्वार्थी तेवढं तरी आपण विचार करू शकतो. पण हे स्वतःच्याच बाबतीत हे असेच टायटल देतात. तर मला खरंच बघायचं आहे की खरंच काय होतं ह्या लोकांचं. आणि जेव्हा जेव्हा हे लोक असे व्हिडिओ करतात आणि म्हणतात की तुम्ही लोक असं बोलता तसं बोलता आमच्याबद्दल, आणि तुमचे विचारच असे आहेत वगैरे, तर आम्ही तर चला बाबा, जे जसे आहेत लोक, जसं दिसतंय ते तरी बोलतो, जे आहे ते खरं बोलतो. पण तुमच्यासारखं नाही ना की उगाचच फेक टायटल द्यायचं, उगाचच स्वतःच्याच बाबतीत असे घाणेरडे विचार ठेवायचे, स्वतःच्याच बाबतीत अशी मनहुसियत ठेवायची. असं तर करत नाही. सो मला असं वाटतं की ह्यांना दुसऱ्यांना बोलण्याचा किंवा दुसऱ्यांमुळे ह्यांच्याकडे निगेटिव्हिटी अब्झॉर्ब होत नाही, हे लोक स्वतः ती ओढवून घेतात. आणि हिच्याकडे कोणतरी तो आलेला चुलत भाऊ त्या चिंचिंचा, आणि म्हणे की ह्याने मला सांगितलं. त्याला बघूनच मला असं वाटत होतं की भाई तू आयडिया दिली हिला, तू सांगितलं हिला, तू लावली इथे हिला, डोक्याला ताप करून ठेवला लोकांच्या. या मनहूसला तू आणली यूट्यूबवर, तर आता मारो उसको, मारो, ये किधर मिलेगा नाही उसको, ठोक दो साले को. आणि काय बोलत होती, काय ते कॉन्व्हर्सेशन, म्हणजे ती क्लिप पण काय ठेवायची हे लोकांना. बघा, मी तुम्हाला सगळ्यात एकदम एक गोष्ट क्लिअर सांगते, म्हणजे मी हे आधी पण बरेच वेळा म्हटलंय. आणि ही जे सांगते ना उपकार, की मी सगळ्यांना मदत करेन आणि मी सगळ्यांना सांगेन आणि मला तुमच्यासाठी पण काहीतरी करायचं आहे आणि मी तुम्हाला हेल्प करेन तुमचं चॅनल ग्रो करण्यासाठी वगैरे. तर मी तुम्हाला एकदम सिम्पल सांगते, काही गरज नाही आहे हिच्या हेल्पची किंवा काही तुम्हाला करणं. पण तुम्हाला जर DBS बनायचं असेल ना, तर सो बात की एक बात, तुम्हाला कॉन्ट्रोवर्सी करता आली पाहिजे, तुम्हाला तुमचं आयुष्य चव्हाट्यावर आणता आलं पाहिजे, जे लपवून ठेवायचं ते उघड करता आलं पाहिजे, ती धमक तुमच्यामध्ये पाहिजे, तुम्हाला तुमची घरच्यांची, नवऱ्याची फुल इज्जत काढता आली पाहिजे, तरच तुम्ही त्यामध्ये सक्सेसफुल होऊ शकता. ह्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाच मार्ग नाही आहे. तुम्ही बघाल तर हे सगळे जण आहेत, हे स्पेशली हे जे DBS आहे, हे मराठी DBS, हे सगळे असेच चाललेले आहेत. तुम्ही साधे सिम्पल असं ब्लॉग करा, असं नेहमीचं असं दाखवा, नाही चालणार. कोणीही ढुंकूनही नाही बघणार. तुम्ही कितीही क्लास लावा, कितीही कोणाकडे जा, कितीही शिका, कितीही एडिटिंग आणि काय काय फलाना डिमकाना कसली माहिती घ्या, तुमचं काहीही होणार नाही. तुम्ही तुमचा वेळ वाया घालवणार, तुम्ही तुमचा पैसा वाया घालवणार. जर पेड क्लासेस काय लावलेत तर सगळं वाया जाणार. जर तुम्हाला DBS बनायचं आहे तर प्रत्येक निश, प्रत्येक जॉनरचं वेगळं आहे. पण जर DBS बनायचं असेल तर तुम्हाला हे करणं मॅन्डेटरी आहे. तुम्ही बघाल तर ह्या सगळ्या जणी असंच काही ना काहीतरी कांड करून, काही ना काही माती खाऊनच बसलेल्या आहेत आणि अजूनही वेळ पडल्यास ते काही ना काहीतरी करत असतात. जसं की आता ह्याच व्हिडिओमध्ये हिने ते पिल्लू सोडलं की चिंचिनला बाहेर जायचं आहे, त्याला पण बाहेर जॉब करायचा आहे. ठीक आहे, ते इतकंच बोलून ती
सोडून देता आलं असतं की मी माझ्या दिराबरोबर डिस्कस केलं, कारण तो बाहेरगावी असतो. पण तिने मुद्दामून ती क्लिप लावली, ते कॉन्व्हर्सेशन तिने ठेवलं, जे की ते एडिट करू शकत होती, पण तरीही तिने ते ठेवलं, ज्यामध्ये ती म्हणते की ठीक आहे, आमचं सगळं एवढं सगळं होऊनसुद्धा आमचं ठीक आहे. आणि मग तो धीर तिला म्हणतोय की सांभाळून घ्यायचं, एकाने सांभाळून घ्यायचं असतं मला तरी वाटतं, तर जाणीव असली पाहिजे त्याला. तर ती म्हणते की हो त्याला आहे, आता ठीक आहे आमचं वगैरे. तर म्हणजे हे असं हळूच एक पिल्लू सोडायचं काहीतरी, आणि असं दाखवायचं की आम्ही अननोईंगली ठेवलं आहे ते क्लिप. पण मग ऐकणारे मग ते ऐकणार, आणि मग त्याच्यावरती मग चर्चा होणार, मग काय झालं, कुठे झालं, काय प्रॉब्लेम आहे, तुमच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का, तुम्ही कसं, म्हणजे काही मतभेद झाले तर तुम्ही कसं हँडल करता वगैरे, हे असे अंडे मग प्रश्न विचारणार. किंवा माझ्यासारखी कोणतरी रोस्टर असेल तर ती तेवढाच मुद्दा उचलणार. हे सगळं टॅक्टिक असतं, समजलं मंडळी? तर हे तुम्हाला करता आलं पाहिजे. आता काय झालं, त्या चिंचिंच्या कॅरेक्टरबद्दल शंका उपस्थित झाली. आता त्याच्या कॅरेक्टरबद्दल काही शंकाच नाही आहे आणि हिच्याही नाही आहे, दोघेही एकाच माळेचे मणी आहेत. आणि ते मी तुम्हाला सांगेनच नंतर, आता पुढे आहेच ते कुत्र्यांच्या एपिसोडवरून जे काही बोलली त्याच्यामध्ये मी ही गोष्ट मेन्शन करणारच आहे. तुम्हाला एक किस्सा मला सांगायचाच आहे. बट मला हेच सांगायचं आहे की असं मग अजून ते उघडकीस आणायचं, किंवा अजून मग काहीतरी पिल्लू सोडायचं, आणि मग सांगायचं, मग तेवढाच टॉपिक मिळतो, मग तेवढंच एक कॉन्टेंट मिळतं, मग आम्ही कसं एकमेकांना सांभाळून घेतलं, मग आम्ही कसं स्ट्रगल केलं, हे सांगायचं. ह्या लोकांना मुळात स्ट्रगल आणि चीटिंग ह्याच्यातला फरकच कळत नाही. म्हणजे चीटिंगमुळे जो स्ट्रगल होतो त्याला हे लोक स्ट्रगल म्हणतात. तर असे हे लोक आहेत, ह्यांचं रिलेशनशिप, आणि लोक म्हणतात की तुम्ही एकदम काय आदर्श जोडी वगैरे असं ह्यांना कॉमेंट करतात. तर रिअली ह्यांच्या अंड्यांना ना देवाने तथास्तू म्हणावं, आणि असेच जोडीदार ह्यांच्या पण नशिबी आणावेत, हीच मी ईश्वराचरणी प्रार्थना करते. काय तर म्हणे एवढं नाही करणार तो, ठीक आहे मी विचार करते की जाऊ दे त्याला, एवढं नाही करणार तो, म्हणजे काय नाही करणार. आणि तर ते कळेलच, ते वेळ आल्यावरच कळेल की काय करू शकतो आणि काय नाही. डोंट अंडर एस्टिमेट पॉवर ऑफ चिंचिन. बाई बाई एमनोराचा कसा पिसारा फुलला, बाई बाई एमनोराचा कसा पिसारा फुलला फुलला. तो तिथे एमनोरामध्ये मिसळ खाणार, तर मी इथे आदना चुलीवरची मिसळ खाणार. असं आहे यांचं की तो करणार तर मी करणार, असंच एकमेकांची नांगी ठेचतात ते लोक. पण मुळात हे असले धंदे करायचेच कशाला? हे कसलं रिलेशनशिप आहे? चिटिंगमध्ये कोण पहिला नंबर लावतं बघायचं का? नंतर ते 2 व्हिडिओ त्या टीचरवरती छापले. कसे कसे टीचर आहे. मी बोलली ना की ह्यांच्या शाळेचं ह्यांच्या मुलांवरून दर्जा ठरतो, आणि ॲज एक्सपेक्टेड त्या मुलीकडे आणि तिचं जे काही, म्हणजे ही जे काही शाळा अभ्यास जे काही दाखवते करते, किंवा ज्या सुट्ट्या वगैरे जे काही ॲडजस्टमेंट वगैरे जे हिने तिचं वर्णन केलेलं, तशीच ॲज एक्सपेक्टेड ती टीचर निघाली. आणि मला असं वाटतं की तिने ब्रेक नाही, तिला काढण्यातच आलं आहे हे असलेच उद्योग करते म्हणून, किंवा तिला पण असंच काहीतरी हिचं बघून आणि चटक लागली आहे. हे काय मी इथे टीचर वगैरे करते, टीचरगिरी करते, त्यापेक्षा हे मस्त आहे आपलं, मी पण असंच काहीतरी फ्लॉन्ट करते, दाखवते आपलं, म्हणून जॉब हिने सोडलेला दिसतोय ह्या टीचरबाईने. आणि तसंही हिच्याकडनं काय ना काहीतरी काय खायला मागवायची, हे ते बिर्याणीच पाहिजे, आणि मला तुझ्या आईच्या हातचं तेच आवडतं, हेच आवडतं. आणि मग त्याच्या बदल्यामध्ये मुलीला सुट्ट्या मारू देणं, कितीही वाटेल ते सुट्ट्या ॲडजस्ट करून घेणं स्टुडंटच्या, त्यांना घरपोच काय मिसिंग वर्क देणं, त्यांना सगळं काय झालं शाळेमध्ये वगैरे त्या सगळ्या गोष्टी, सगळं क्लासवर्क, होमवर्क सगळं प्रोव्हाइड करणं, हे सगळं हे उद्योग करत होती. ही असली टीचर, ही टीचर असण्यापेक्षा नसलेली बरी. तो मला या टीचरला सांगायचंच आहे, फेवर देणाऱ्या टीचरला आणि मुलांकडनं फेवर घेणाऱ्या टीचरला, दोन्ही करणं हे अत्यंत चुकीचं आहे. समान पातळीवर मुलांना हँडल करायचं असतं, कोणासाठी एक्स्ट्रा काही करायचं नसतं, आणि पर्सनल लेवलवर असं जायचं नसतं. हे टीचिंग जॉबच्या त्या प्रोफेशनच्या अगेन्स्ट आहे. आणि ही अशी टीचर होती, तर तिने सोडला असेल तर उत्तम, त्या शाळेसाठी खूप चांगलं झालं, पुन्हा ठेवून पण घेऊ नका हिला.
त्या टीचरचा नवरा तर बाई काय उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग, आणि हिला तर काय आपल्या लटके झटके चड्डीवालीला तर काय बघायलाच नको. ती तर आडून फुल लपेटत असते दिसेल त्याला. तर तो पण तसाच एकदम वेडापिसा झालेला, कुठे ठेवू आणि कुठे नको, आणि काय खायला घालू तिला, काय आणू आणि काय नको, असं त्याला झालं होतं. म्हणजे काही लोक असतात असे मुळातच स्वभावाने, पण अगदी काय ते तिला ऑफिसला काय घेऊन गेला, ते काय खुर्चीत काय तिला बसवली, मग व्हिडिओ कॉल काय करतो ऑफिसमधल्या मुलीला आणि दाखवतो काय तिला की बघा कोण आलंय आणि सरप्राईज वगैरे. तर बापरे, म्हणजे खाण्यापिण्यापर्यंत ठीक होतं, पण हे असं वागणं म्हणजे काय रे बाबा. म्हणजे काय दिवस आलेत आणि काय या बायका तर बायका, त्यांचे नवरे पण लट्टू कुमार झालेत आणि काय काय करत असतात. दिन में भैया और रात में सैया, असली स्थिती आहे रे बाबा यांची. जरा बघा त्या माणसाचा मोबाईल, चड्डीचे व्हिडिओ बघत असेल. आता कळलं ना चड्डीची फॅन फॉलोईंग असंच करून करून जमा केली आहे. हे तुम्हाला जमा करता आलं पाहिजे. नॉट ओनली लेडीज बट जेंट्स अँड देअर हजबंड्स ॲज वेल. ते तुमचे फॅन झाले पाहिजे, एकदम नेक्स्ट लेवल असं तुम्ही एकदम दाखवलं पाहिजे. हां, आय एम पॉसिबल फॉर यू, असं तुम्हाला दाखवता आलं पाहिजे, समजलं. तिच्या नंडेची खरेदी करायला पण घेऊन फिरत होता तो रिकाम टेकडा. काय बाबा लोक असतात, कसं वेळ काढतात. म्हणजे बायकोची मैत्रीण तिच्यासाठी एवढं करणं, बापरे. म्हणजे एकतर तो बैलवेडा असणार आणि नुसतंच एकदम काय कामधंदे नाहीतर आपलं काम काढायला की हिच्या चॅनल थ्रू आपलं चॅनल पळवायचं, आपलं प्रमोशन करायचं. पण इतकं कोणी असं जनरली पुरुष इंटरेस्ट घेत नाही. तर येतो कुछ तो अलग ही आहे भाई, इसका सीन ही अलग आहे. आणि ते सगळं दाखवलं, एक एक गोष्ट दाखवली की नंडेसाठी हे घेतलं ते घेतलं, इतका खर्च केला. हिच्या नंडेचं पण काहीतरी लफडं आहे. इतके लोक ना, म्हणजे इतके चनी वृत्तीचे असतात ना, खरंच. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की अगेन बघा ह्याच्यामध्ये पण कसं कॉन्ट्रोवर्सी आणि कसं गोष्टी, आणि आपल्याबरोबर आपल्या घरातल्यांची पण इज्जत कशी काढायची. फुल जो मिळेल त्याला आपल्या कॉन्ट्रोवर्सीसाठी यूज करायचं. हे ना म्हणजे तुम्हाला मोके पे चोका मारता आला पाहिजे. जसं की इतक्या कॉमेंट हे लोक होल्ड करतात, पण जी होल्ड करायची ती नाही होल्ड करणार. मग त्याच्यामध्ये समोरच्या व्यक्तीची इज्जत गेली तरी चालेल. तिच्या इथे एक कॉमेंट आलेली की तुझ्या नंडेचा नवरा कुठे असतो आणि काय प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम कळला तर तिला एकटं पडू देऊ नका. तर त्याच्या खाली हिने कॉमेंट केली आहे की हो नाही, आम्ही अजिबातच नाही, आम्ही त्यांना कधीच एकटं सोडणार नाही, आमची फॅमिली अशीच आहे, आमचं नातं असंच आहे, आमचं खूप चांगलं नातं आहे आणि तिला आम्ही कधीच असं एकटं पडू देणार नाही. मग नंतर अजून एक कॉमेंट होती की कुठे आहे हिचा नवरा. तर हिने त्याला काहीतरी रिप्लाय केला आहे की तुम्हाला काय करायचं आहे, माझ्याबद्दल विचारा, चॅनल माझा आहे, त्यांच्याबद्दल कशाला विचारता. अरे तू दाखवते म्हणून विचारतात, तू दाखवलं ना. आता एवढा मोठा समारंभ होता पण तिच्या घरचं कोणीच नाही. तिथे पण मामाचा मुलीचा फोटो लावून ठेवला. त्याच्यानंतर तुझेच सासू सासरे म्हणजे त्या नंडेचे आई वडील ते दिसले, चिंचिंचे आई वडील, तू, आणि बाकी कोणच नाही. म्हणजे नाव पण तिने माहेरचंच लावलं. तर लोकांना शंका तर येणारच ना. हे सगळं तूच दाखवलं आणि जे लोकांनी नोटीस पण केलं नव्हतं ते पण तू नोटीस करून दाखवलं की हे असं नाव दिले कारण हे तिचं माहेरचं नाव आहे, त्यांना तेच लावायचं होतं. त्याच्यामुळे प्रश्न उभे राहिले. आणि मग जर तुला अजून या गोष्टीला बढावा द्यायचा नव्हता, म्हणजे ही बाई ऑलरेडी असं म्हणजे काही ना काहीतरी असं लोकांच्या डोक्यात किडे सोडून पार झाली आणि त्याच्यानंतर अजून कॉमेंट पण ठेवल्या तिने बढावा देण्यासाठी. एरवी तर होल्ड करतात, ती बोचू पण टसलीच. तिच्या मैत्रिणीला सगळे विचारतात प्रेग्नंट आहे का, तर त्यांना ज्ञान देत बसली आहे की नाही कोणाला असं बोलू नये, कोणाचे असू शकतं नॅचरली हॉर्मोनल चेंजेसमुळे असं होतं वगैरे, आणि असं बोलणं बरं नाही आहे, तुम्ही असं कसं बोलू शकता वगैरे. अरे असं कसं बोलू शकता, त्यापेक्षा तू सिम्पली ती कॉमेंट डिलीट कर ना. एरवी तर होल्ड करते. माझ्याकडे असा ना खच पडला आहे कॉमेंट्सचा. लोकांनी कॉमेंट केल्या आहेत पण त्या डिस्प्लेच होत नाही आहेत कारण ह्या लोकांनी त्या होल्ड करून ठेवल्या आहेत. दाखवेन मी एक दिवशी फुरसतमध्ये, पाहिजे तर सांगा तुम्ही मला की जी दाखव अशा कॉमेंट्स, तर मी लावत जाईन कम्युनिटीला. म्हणजे काय हे लोक अडवून ठेवतात ना ते पण दिसेल सगळ्यांना.
तुम्ही मला फक्त सांगा कॉमेंटमध्ये, जर तुम्हाला बघायचे असतील तर मी ह्यांना कॉमेंट जे करतात आणि हे जे अडवून ठेवतात ते दाखवेन. म्हणजे तुम्हाला हे गोष्ट क्लिअर होईल की साध्या साध्या कॉमेंट पण हे लोक होल्ड करतात, पण जी कॉमेंट ज्या वरून कॉन्ट्रोवर्सी होईल किंवा ज्या कॉमेंटवरून काहीतरी व्ह्यूज छपाई होईल, कोणाची इज्जत जाईल, ह्याचा विचार न करता पण हे लोक त्या कॉमेंट रिलीज करतात आणि त्याच्यावर अजून चगळत बसतात. तर मला चड्डीच्या नंदूबाईला हेच सांगायचं आहे की बाई जरा सांभाळून राहा. 4 गोष्टींसाठी ती भिकेचे तुकडे टाकते ना, त्या तिच्या 10,000साठी तुझी कितीतरी मोलाची इज्जत ती चव्हाट्यावर आणते. ती आडून तुझा काटा काढते, आडून लोकांच्या डोक्यात तुझ्याबद्दल किडे टाकते आणि आडून तुझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवते. ते जरा नीट लक्ष दे. हिच्याकडनं गिफ्ट पण नको. आता तुला डिसाईड करायचं की तुला गिफ्ट हवे तिचे की हिच्या व्हिडिओमध्ये स्वतःची काढून घ्यायची आहे. ही तुला 10,000चं गिफ्ट घेईल आणि त्याच्या बदल्यात 1,00,000 छापून घेईल. सो शाणी असशील तर वेळीच सावध हो. आता 2-3 इन्स्टन्सेस सांगितले मी. बरंच आहे की काय काय करते आडून आणि काय म्हणे की मी घाणेरडी राहते, घाणेरडी ठेवते आणि काय टायटल देऊन ठेवलं आणि बडबडत होती मी नाही घासणार आहे भांडी, मला एवढं काम होतं आणि एवढं हे होतं आणि मग आता मंथ एंडला मला टार्गेट असतं, मग मला द्यायचं असतं आणि मग ते कम्प्लीटच करून द्यायचं असतं आणि मला अचानक 2-3 दिवसाआधीच कळलं म्हणून मग मला जमलं नाही आणि मला घाईघाईत जावं लागतंय, तर मी तसंच ठेवते आणि तुम्हाला जे बोलायचं ते बोला. अरे वा शाणी, 2-3 दिवस आधीच जाणार होती म्हणे, तर मग एवढी खरेदी कशाला केली? सगळं काय 10,000चं सामान काय स्वप्न पडलं तुला? मग खरेदी करायला, तिथे नाचायला, उड्या मारायला आणि त्या टीचरच्या नवऱ्याबरोबर टीचर खेळायला, बरं त्याच्या ऑफिसमध्ये वगैरे वेळ काढून गेली. एवढं टाईमपास करण्याची गरज नव्हती. मग थोडंसं आपलं घरचं आवरून घ्यायचं. एवढं डेडलाईन आहे तर हे सगळं फालतूगिरी करायला तेव्हा कुठे गेली होती तुझी डेडलाईन? भांडी नाही घासत, कोणाला तोत्या बनवते घाणेरडी बाई शी, आणि वरून त्या कुत्र्यांवरून ड्रामा करते. तू काय घाण नुसती, तुझ्यासारखे सगळे घाण नाही आहे. घाण गोळा करून नाही ठेवायची, प्रत्येकाची चॉईस असते. आणि तू ना भाड्याने राहते ना, इज्जतीत राहा. भाडी कुठची भाड्याने राहणारी. हगारोचा प्रमोशनला काय ते आलंय ते हे पाईप आणि ते काहीतरी, तर ते आता दाखवते आणि आता म्हणे की तुम्ही मला सांगितलं होतं ना म्हणून मी घेतला. आणि नवीन एक वर्ड शिकली तो पोर्च, तर सारखं तेच बोलत असते. पोर्च आमच्या पोर्चमध्ये बोर्चमध्ये घाल तो पाईप, जरा साफ कर घाण अडकलेली. पाईपने ना चांगलं फाटतं पण टरा आणि फर्रा. ते झमुऱ्याने भिंतीवरती असे जोरात मारलेले, ते आता भिंतीला भगदाडच पडलं, भोकं पडली आणि सीट कवर वगैरे फाटून गेलं. हिचं पण आहे ना चांगलंच, म्हणूनच मार एकदा अशी चांगली फाटून हातात येईल. आता येते त्या डॉग्सच्या विषयावर. म्हणजे काय ते नाटकं आणि काय ते कॅमेरासमोर रडणं. ती मुलगी पण फुल ट्रेन होते, काय तिची पण नौटंकी. हातातला कॅमेरा काय सुटत नाही, पण कॅमेऱ्याच्या मागं नुसते करून ॲक्टिंग. काही रडत बिडत नव्हती ती. ते समोर तिची फ्रेंड का कोणतरी बसलेली बाजूची पोरगी, तिच्या थोबाडावरून कळत होतं की यांची काय चाललेली आहे. आणि काय त्या मेलेल्या डॉगीला हातात धरून बसलेली आणि काय तिथेच रडत वगैरे बसलेली आणि हिचं असं झालं आणि गेली आणि आणि काय डॉग तर ते व्यवस्थितच आढळत होतं, पण कशाने गेलं काय गेलं माहिती नाही आणि तसंच घेऊन बसलेली. आणि इतकं ते भयानक आणि विदारक आणि इतकं घाणेरडं दृश्य होतं. आणि काय टाकावं या लोकांना, काय नाटक करावं हे पण नाही कळत. आणि मी तिच्या रडण्याला खरं समजूच शकत नाही, कारण हे मी जवळून अनुभवलेलं आहे. हिची नौटंकी, जे तुम्हाला मी सांगितलं होतं की हिने मला DM केले होते, तर त्याच्यामध्ये एकदा ही अशीच रडत होती, एकदम अशीच याच स्टाईलमध्ये. प्लीज मी तुला एवढंच सांगते की मला असं नको करू आणि मला ना असं नको, तू जे म्हणशील ते करायला मी तयार आहे. पाहिजे तर मी तुला काय ना मी तुझी माफी मागायला तयार. मला असं वाटतं चड्डे तू आता माफी मागच, माझी मागच. एवढं आहे ना तुला तर मागच. आता तुझं रडणं जर खरं असेल ना तर माझी माफी मागच. तू माग आता माफी. चल, तू मला बोलत होती ना की मी तुझी माफी मागायला तयार आहे, तर माग माफी. तरी पण मी तुला सोडणार तर नाही. काय नाटकं करते आणि काय रडते. आणि तेव्हा सांगत होती मला फिट्स येतात म्हणे, मला फिट्स येतात, माझं काय बरं वाईट झालं तर काय होणार. तुझं बरं वाईट काय नाही होत तुझ्यासारख्यांचं. आणि कुठलं काय कसल्या फिट्स येतात आणि काय येतात तुला. आता बोलली असती फिट्स येतात म्हणे. फिट येतात तर काय
दुसऱ्यांना आणशील तू, ती एक दुसरी ती वैणाबाई, तिला यायचं, तिला काय पण झालं की झाली ICU मध्ये भरती, आणि तुझं काय काय होणार आहे, कोणाचं काय नाही होत, इथे कोणाला काही पडली नाही, इथे एवढं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री गेले आणि एवढ्या गोष्टी होतात आणि इतक्या गोष्टी सगळ्यांचं सगळं चालू राहतं आणि मला फिट चालू आहे, ते काय होणार आणि मला काय होणार. तर आपण आहे ना जे कामधंदे करतो ना, उद्योग करतो ना, ते काय म्हणजे त्याचे परिणाम काय होणार ना, ते आधी विचार करून करायचे असतात गोष्टी. आणि त्या कुत्र्यांचं तर नाच सोडूनच दे, उगाचच नाटकं नको करूस आणि रडून बिडून काहीतरी दाखवू नकोस. जे आहे ना ते नॉर्मल पण सांगू शकत होतीस तू. एकतर कॅमेरासमोर हे रडायचे नौटंकी होतेच कशी यांची. ती वैणा पण काल काहीतरी म्हणे काय रीलमध्ये मी रडत होती तर मला फोन वगैरे आले, कसलं रडायला येतं आणि कसलं काय डोमलाचं कशावरनं पण काहीतरी फालतूगिरी करत असतात एक नंबरच्या थिल्लर बिझनेस धंदेवाल्या बायका. आणि राहिला प्रश्न त्या डॉगीजचा, त्यांना कोणी त्यांच्या इथे ठेवायचं नाही ठेवायचं, तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे, तू सांगणारी कोणी नाही. काय ते तुमच्याकडे 7/12च्या आणि वाटणीमध्ये हक्क मागतायत का, हे करतायत का, ते करतायत, काही आपल्या तोंडाला येईल ते बडबडायचं येड्यासारखं. एवढं आहे ना, तर तू स्वतः घे आणि जा, त्यांना कुठे जायचं तिथे तोंड घेऊन जा. तो एक कुत्रा होता त्याला नाही घेऊन येऊ शकली, त्याला दिला कोणाला तरी देऊन टाकला, आणि आता दुसऱ्यांचे गोळा करून आपला. आणि तुला माहिती आहे ना तुला, तू तिथे कायमची राहणार नाही आहे, तर कशाला माती खाल्ली, कशाला तू त्यांना गोळा केलंस. आता तुला काय नाही तर काय नाही ना, तिला हे करून जा, ऑपरेशन करून जा तिचं, अजून पिल्लं नको आणि काय नको. आणि तुमच्यासारखे लोक असतात ना, ते उगाचच त्यांना जास्त हे करतात, नाही तर ते बरोबर वाढतात. ते स्ट्रीट डॉग आहेत, ते तसे बरोबर आपलं हे करतात, आपलं जीवन जगतात. हे लोक उगाचच त्यांना आपल्याला झेपणार नसतं तरी त्यांची जबाबदारी घेतात, त्यांना सगळं काय पुरवतात वगैरे, मग त्यांना त्याची सवय लागते आणि मग त्यांच्यावरती कॉन्टेंट छापायचं असल्यामुळे मग ही नंतर नौटंकी करतात. तुला जर माहिती होतं की अजून तू जास्त दिवस तिथे राहणार नाही आहे, तर कशाला तुझ्या डॉंगीत मस्ती होती का जास्त, कशाला उगाचच हे करते. भाड्याने राहते ना तू, आणि तू काय मालकांना शिकवते तिथल्या की मला असं आणि तसं आणि कोणी हेच करा आणि कोणी तेच करा. कर, चल जा, कर कंप्लेंट. आली मोठी दंडाच्या गोष्टी करते. अरे तुला तिथून हाकलली पाहिजे, हिच्या घर मालकाला सांगितलं पाहिजे, हिला ठेवू नका इथे, या फालतू बाईला काय काय करते आणि काय सगळे रूल्स ब्रेक करते, कशी राहते, जरा लक्ष द्या हिच्याकडे, काय काय करत असते ते. हिच्या कधीतरी अंगाशी यायचं, काय काय टायटल देते बघा, घर जळालं असते ते तुमचं उडवून ठेवेल एक दिवशी. तिचं काय नाही जाणार, ती जाईल निघून. सगळे आजूबाजू शेजार पाजारच्यांना नुसतं केऑस करून ठेवलाय, वैताग आणून ठेवलाय, आणि वरून त्यांना शिव्या घालते आणि घरच्यांना पण. आणि त्या घरचे ऐकतायत का, म्हणे की कसले दळबद्री लोक आहेत, आमच्या घरी पण आहेत, घरात पण असे लोक आहेत, आमचे शेजारी वगैरे पण, मला काय फरक नाही पडत. तुम्हाला दळबद्री बोलली, ती दळबद्री बोलता पण येत नव्हता, दडभद्री आहेत, हां दडभद्री. स्वतःवर आलं तर कसं, माझं एवढंसं माझं घर आहे आणि आम्ही फिरतं हे आहे, आणि नाही बरोबरच आहे. तू एका ठिकाणी राहूच शकत नाही ना, तू एका ठिकाणी राहू शकत ना. जागेचं काय, माणसाबरोबर नाही तर माणसं बदलायला लागतात, तिला तर जागा काय चीज आहे ना मंडळी. काय बोलणार, म्हणजे आहे ते खरंच आहे जे आहे ते. तर त्याच्यामुळे हे काय म्हणे की मग ते बंद ह्याच्यामध्ये मग, आणि असं फ्लॅटमध्ये वगैरे त्यांना नको, त्यांना मोकळं पाहिजे वगैरे. अरे पण मग तू कोण जबरदस्ती करणारी, हां. आणि ज्यांना नाही ठेवायचं त्यांना नाही ठेवायचं. 7/12 आणि ह्याच्यात त्याच्यात प्रॉपर्टीचा ह्याचं काय काही वाटेल ते काही काय बडबडायचं, नाही ठेवायचं भाई. त्यांना त्यांची मर्जी, त्यांचं घर, त्यांचं पोर्च, त्यांना ठेवायचं आहे ठेवतील, नाही ठेवायचं नाही ठेवतील. जास्त आणि शिव्या शाप आणि कंप्लेंट बिम्प्लेंट आहे ना खिशात घालायची आणि निकल लाउडियन. त्याला झेपतं तर कर, दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्या मांसासारखी ढॅ 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 नको करू, नाही तर उलटी फिरून तुझ्या डांगीत टाकेन. स्वतःमध्ये काय हिंमत नाही तर दुसऱ्यांना इन्स्टिगेट करायचं, दुसऱ्यांना हे करायचं, वाटेल तसं बोलायचं. अरे तुझ्या ह्याच्यात आहे तर तू कर ना भाई. तू कशाला दुसऱ्यांच्या जीवावर ठेवलंस त्यांना, दुसऱ्यांच्या जीवावर खायला घातलंस. उगाचच आपलं काहीतरी स्वतःसाठी आता कॉन्टेंटसाठी झालं आता करून, आणि म्हणे मला करायचं असतं. कमवलेस तू व्ह्यूज, अजून काय कमवायचं बाकी आहे. सांगत तर होती की मला इतके व्ह्यूज आले आणि मला तितके व्ह्यूज आले आणि मला हे करून करण्याची गरज नाही आहे. गरज नाही आहे काय, गरज तर सरली तुझी. आता गरज सरो आणि वैद्य मरो, तसं गरज सरो आणि ते कुत्री मरो, असं झालंय तुझं. तू मारली आहेस तिला तुझी गरज सरल्यावर.
आणि ते मेल्यावर पण तिचा उपयोग करून घेतलाय, ते मेलेल्याला पण सोडली नाहीस. असल्या लेवलची बाई आहेस तू. तू काय लोकांची लायकी दाखवते आणि लोकांना सांगते की तुमची अक्कल कुठे आहे, कुठपर्यंत आहे. माहिती आहे तुझी बघ कुठपर्यंत आहे, बस तेवढीच आहे, त्याच्या पुढे नाही जाणार तू. बोलता पण येत नाही, शेल्टरवाले ठेवून घेत नाही कारण दुसरे कुत्रे इफेक्टेड होतील म्हणे. इफेक्टेड. हॉटेलची सार्वजनिक मुतारी साफ करणारी होतीस ना तू? हां, खरं सांग, खरं सांग. हां, गावाला जाताना घरची घाण तशीच ठेवून गेली घाणेरडी बाई. ते म्हणजे त्या घरामध्ये तर काय झालं असेल. आणि एक असे मी काही फोटोज बघितले, असे क्लोजअप काही व्यक्तींनी पाठवले मला, तर त्याच्यामध्ये पण असं इतकं ते बुरशी आणि इतकं घाण आणि इतकं गच्चाळ ते घर. त्या किचनमध्ये तशीच राहते, तशीच खाते, सगळं फंगस लागलेलं तिथेच राहते. असं 4-4, 5-5 महिने म्हणते दिवस भांडी टाकून जाते. तर विचारच करू शकतो ना आपण, काय हे काय क्लेनलीनेस आहे. म्हणजे कसं त्या घर मालकाने काय म्हणजे एवढं त्याची मजबुरी आहे, हिला घर दिलं. ह्यांच्यासारख्यांना देऊ नका. ॲटलिस्ट तुम्ही जरा स्वतःच्या डोळ्यांनी बघता की कसं ठेवतात हे लोक घर आणि काय वाट लावून ठेवतात. म्हणून पुढच्या वेळेला तुमचं घर कोण घ्यायला बघणार नाही, ही राहून गेलेली आहे कळल्यावर. त्या मुलाचं पण काय काय त्याला शी आली म्हणे, आता याला शी आली. एवढंसं मूल. तुम्ही विचार करा, मला सांगा की आपण एवढं म्हणजे खरं आहे, म्हणजे जे खरं आहे ते खरं आहे रियालिटीमध्ये. जर आपल्याला कळ आली तर आपल्याला कंट्रोल होत नाही. आणि एवढं रात्रभर कंट्रोल करणं पॉसिबल आहे का? काय तर म्हणे माझ्याकडे डायपर पण आहे पण मी ते घालत नाही कारण वास येईल म्हणून. डायपर आहे मग कशाला, मग डायपर घालायचं नाही तर मग कशाला घेऊन आली? आणि बस थांबणार आहे. ती मुलीला पण अक्कल आहे, ती मुलगी पण बोलते की थांबेल तेव्हा त्याला घेऊन जा. नाही नाही, त्याला झोपून टाकूया म्हणे, त्याला झोपून टाकते मी. आणि झोपवलं त्याला आणि त्या रात्रभर तो झोपला. कसं झोप लागली मला तेच कळत नाही. जर त्याला खरंच शी आलेली तर असं कसं मूल झोपू शकतं? त्याच्या पोटात खडे होतील, खडे, आणि पोटात दुखेल त्याला, ते सुकून जाईल ते मुलाचे त्रास. म्हणजे कशी आई आहे, कशी बाई आहे खाणेरडी. त्या मुलांची पण वाट लावते, अक्षरशः वाट, सगळ्या बाबतीत वाट लावून टाकले हिने. ही तर आहेच, हिच्या तर दिसतंच तोंडावर आतून किती घाण असेल ते. त्या मुलांची पण हालत करते. आणि एवढं लहान मुलं. त्या बसवाल्याला सांगितलं असतं तरी त्याने बस थांबवली असती, आडोशाला कुठेतरी घेऊन जाता आलं असतं त्याला. पण नाही, झोपते माने, झोपते. आणि बरं समोसा वगैरे खाल्ला आणि ते तुला माहिती आहे की त्याचा फेस मास्क लावल्यावरती खाता येणार नाही, तरी पण थोबाडाला लावून बसली आणि कोणाला शहाणपणा शिकवते, मोठ्यापणा सांगते. मला 7-8 हजार रुपये मिळणार आहे वगैरे. 7-8 हजार रुपयासाठी मला खातापणा, मला रडायला येते. मग पोटात त्या मुलाला असं पोटाचं असे ना, त्याच्या पोटात हे करून चिमटे झोपवलंस ना, म्हणून तुला खायला नाही मिळालं. असंच आहे तुझं, असंच होणार तुझं. त्याच आहेस तू, त्याच लायकीची आहेस. जे तू म्हणते ना मला असं बोलतात, मला तसं बोलतात, तर तू आहेस तशी, म्हणून म्हणतात तुला. हां, सांभाळता येत नाही तर करतात कशाला? मला खरंच कळत नाही या लोकांचं. म्हणजे काय एवढी खुजली आहे आणि काय काय दाखवायचं काय असतं कंटेंटसाठी. पागल झालेत या बाया. 7-8 हजार मिळणार म्हणे, किती म्हणजे लेवलची बाई असते कळलं त्याच्यावरून. 7-8 हजारासाठी काय करते आणि मेहनत. आणि काय नको, आम्हाला नाही करायची अशी फालतू मेहनत तुझ्यासारखी. आणि नाही काढून घ्यायची ना घरच्यांची काढायची. जे आहोत ना आम्ही मीठ भाकरी खाऊन सुखी आहोत. यासली फालतूगिरी करण्यापेक्षा. कसले गोल अचीव करते आणि कसलं काय करते. संसार बघ कसा वाऱ्यावर नुसता. त्या नवऱ्याला नकोशी झाली आहे आणि म्हणे माझे चिंचिन, माझे चिंचिन, त्याला माझे पावसात आला आणि सगळ्यांसाठी जातो, तुझ्यासाठी नाही आला. तुला काय, तुलाच माहिती आहे ना तुला. बाई बाई, परत परत नको ना यार, नको ना यार. हां. आणि सासऱ्यांना सुनवून दाखवत होती की काय इतका लेट झाला आणि आम्ही एवढं वाट बघत होतो आणि एवढा उशीर झाला. अगं ते तर दिवस होता, दिवसाचं वाट बघितलीस तू तासभर. पण तुझा नवरा तासभर लेट आलेला, तुला रात्रीचं तिथे स्टँडवर उभं करून 2 मुलांसकट रात्री अपरात्री. आणि जेव्हा की ते 1-2 महिने आधीच ते स्वारगेटला का कुठे तो इन्सिडेंट झाला होता. हे तुझ्या नवऱ्याला नाही पडली तर सासरे बिचारे ते दिवस तरी होता. ते म्हणाले असतील की थांबतील, येतील, म्हणजे यायला हवं होतं. पण आता काय, आता म्हणजे तुझ्या नवऱ्याचं बघ आधी. आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं वाकून नाही उघडं करून टाकून द्यायचं यूट्यूबवर. आपलं ते मिळालं आहे तर कुठून कुठून आपलं काढायची इज्जत लोकांनी बोलायला. पण तुझं नवऱ्याचं बघ आधी. नवरा तर आपला असतो ना, सासरे तर नाही आहेत. आणि ते लहान लहान मुली हिचे व्हिडिओज बघतात म्हणे. म्हणजे झालं काय, म्हणजे घरच्यांचं लक्ष आहे की नाही आहे? कसले व्हिडिओ असले
हे असले लव्ह स्टोरी आणि हे ते बघत असतात आता टाकणार आहे, आणि कसली कसली मिसकॅरेज अबॉर्शन आणि कसल्या कसल्या स्टोऱ्या टाकणार आहे, हे दाखवणार मुलांना. हे हिचे व्हिडिओ तुमच्या मुलींकडे लक्ष द्या जरा, कोणाचे व्हिडिओ बघतायत ते, काय हे कळण्याचं वय आहे, काय बघतात, हिची चड्डी बघतात. आणि त्या नंडेला एक एक दिलं काय घालायला, ते पण एक एक सगळं सांगून झालं. मी तिला हे घालायला मी दिलं, हे दिलं, ते दिलं. मी त्यांना म्हणाली ते तुम्ही घेऊन टाका, ते तुमच्याकडेच राहू दे, मी दुसरं ऑर्डर करेन. म्हणजे कोणाला कळणार होतं ना, पण सगळं म्हणजे एक एक उपकार. तर मी परत सांगते हिच्या नंडेला आणि हिच्या सासूला की बाबा नीट बघा तिचं, आणि ती काय करते, कशी आडीबाजी करते ते बघा. आणि तुम्हाला खरंच तिच्या त्या 10,000च्या भिकेची गरज आहे का, तो विचार करा. त्याच्या बदल्यात तुमचं काय आणि कितीचं नुकसान होतं आहे त्याचा विचार करा. तुमची इज्जत त्याच्यापेक्षा जास्त असेल ना, तर मग नक्कीच ह्याच्यावर तुम्ही विचार कराल. आणि त्या खाजीकडे गेली, एक लहान मुलगी आहे तिच्या घरामध्ये. आपली मुलं माहिती आहे तुला, मी हे घेऊन जाते, मी ते घेऊन जाते, मी प्रवासात माझ्याकडे चिप्स असतात, चॉकलेट आणि हे ते. मग त्या मुलीला, आणि तुला माहिती आहे ती आपली खंजण दिली, तिला खायला किती आवडतं. मग तिच्यासाठी तरी, म्हणजे इतकी जर तुझी फ्रेंड आहे आणि तुला इतके जवळचं, मी तर रिॲक्शन व्लॉगर आहे, रोस्टर आहे, तरी मला माहिती आहे की खंजण दिलेला मला खायला आवडतं. मला कधी खंजण दिनी दिसली तर मी खंजण दिनीला काहीतरी घेऊन देईन पटकन. पण तू काय एवढी फ्रेंड हां करून करत असते सगळीकडे, छोट्या छोट्या गोष्टीला करते ना फोन. हां मला असं बोलली, हां तर मी काय करू, हां मला स्क्रिप्ट लिहून द्यायला सांग ना तुझ्या बहिणीला. हां मग बहिणीने मारल्या बंदुकीवरून गोळ्या, ढाय ढाय ढाय. हां मग गॉसिप गर्लने मला त्याच गोळ्यांनी परत उलटं मारलं आणि त्या माझ्या डांगीत घातल्या. हां ढाय ढाय ढाय. हां आता मी काय करू. हां हां मग मग ते एवढं खाजीला सगळं सांगते, तुझ्या सुखदुःखची साथी. सुखाची तर माहिती नाही आणि दुःखाची तर नाहीच नाही. तुला लफड्यात अडकवणारी खाजी, तिच्या पोरीला काय आवडतं, आणि जनरलच आपल्या कोणाकडे आपण जातोय आणि त्यांच्याकडे लहान मूल आहे तर आपण काय घेऊन जातो. फक्त स्वतःच्या पुरतं माहिती आहे त्यांची पण काय हाल करते ते तर आता बोललीच आहे मी. पण तिथे जाताना आपण काय तर ते घेऊन गेली काय पेरू, ते सुद्धा कच्चे पेरू. ते बिचारे पोरगी ते कच्चा पेरूच हातात घेऊन फिरत होती सगळीकडे. अरे काय म्हणजे काय ना, तू कशी आहेस ना, तुझी अक्कल चड्डीतच आहे. चड्डे लोकांची अक्कल काढते ना तू. तुझी अक्कल आधी चड्डीच्या बाहेर काढ आणि पाईपने धू आधी, ते साफ कर. मिळालाय ना, हगारोने दिलाय ना तुला, हां साफ कर. खांजणदिनीचं म्हणते तिला येतात तेवढे नखरे करून दाखवले तिने. हे कुठला म्हणजे हे कुठचं स्टेटमेंट होतं. असं कोण बोलतं की तिला येतात तेवढे नखरे करून दाखवले. आणि ते काय ते बापरे, मागून तो अख्खा व्हिडिओमध्ये हिचा ब्राडू दिसत होता, कसले ब्लाऊज घालते आणि चिटाई पण बघते ते पण सांगत नाही, कोणी सांगत नाही. ती मुलगी पण तसंच शूट करते सगळं. नाऱ्याने पण बघून घेतलं असेल आणि एक साईडने तर फुल फ्री शो दाखवतच होती आपलं. एका बाजूने बरोबर पोरगी त्याच साईडने अँगल, दुसऱ्या साईडने नाही, जिथून दिसणार नाही ना, जिथून आपण पदर घेतो त्याच साईडने अँगल मारायचा, अदर साईडने नाही, कारण तिथून काही बघायला स्कोप नाही ना. इथून कसं हात बीत वर केला की साईडने सगळं दिसतंय, मग तसंच करायचं, वाकायचं, उठायचं, हे ते हे सगळं. हे बघा, हे टेक्निक आहे. तुम्हाला शिकायचं आहे DBS वाल्यांना, मी घेते क्लासेस तुमचे. तुम्हाला एकदम म्हणजे नाव लावणार नाही जर मी सांगितलं तसं केलं आणि तुमचं चॅनल चाललं नाही तर. हे फालतूपणा नुसतं आपलं. आता चड्डी दाखवायचं राहिलं, आता ब्राडू दाखवत बसते आपली. आणि मावसाडचा फोटो समोर उभी राहून त्या नंदेला सांगत होती की ही बघ, ही खूप हुशार आहे आणि ही खूप सॉलिड आहे आणि हिच्यासारखं कोणीच नाही. हिने सुरू केलं हे मराठी काय DBS इंडस्ट्री, ही पहिली, हिच्यानंतर मग बरे चालले. अरे बापरे, ऐकताय का वाखी DBS वाले. मावसाड पहिली, नंतर तुम्ही सगळे आले थुकरट लोक. मावसाडने शिकवलं यांना कसं धंदा करायचा ते. मावसाड आहे यांची नंगूबाई लाठियावाडी. आणि चिटाईला म्हणते की तुम्ही पण या आणि ह्यांना पण घेऊन या. नाऱ्याला म्हणते ह्यांना पण घेऊन या तुमच्याबरोबर, आणि तुमच्यासाठी ना मी व्हेज नॉनव्हेज सगळं, म्हणजे तुम्हाला काय पाहिजे ते खा, मी तुम्हाला सगळं करून देईन. तुम्हाला जे काय हवं ते तुम्ही खाऊ शकता. हे असं इन्व्हाइट कोण करतं. आणि चिटाईला, हो ग, चिटाईला पोरीकडे गेलेली, काय नाही मिळालं खायला. तू घाला खायला. तिच्या पोरींना फक्त खाता येतं, घालता नाही येत खायला. त्या खाजीचं तर काय कळतच नाही, इतक्याचं मुक्काम ठोकलंय. नाऱ्या इतका कंटाळल्या वाटतं. काय झालंय, काय झोल आहे, काय कळतच नाही.
त्या खाजीला ठेवूनच घेत नाही इतकेच काय. आणि ती खाजी आळशी ती पण मस्त आपली राहते, तिला पण काय फरकच नाही पडत आहे. पण ह्याच्यामध्ये तर खरी मज्जा नाऱ्या करते है ना. नाऱ्या नाऱ्या डॅम्बेस खाजी कसली वाट बघते काय माहिती. त्या पोरीला शाळेत टाकेपर्यंत इथेच राहणार वाटतं. कारण तर तेच दिलं आहे ना. बाय द वे तसंही खाजीचा व्हिडिओ नाही आहे, खाजीचा पॉडकास्ट नाही म्हणजे, तर खाजीचा पॉडकास्टमध्ये बोलूच आपण. आजचं चड्डीच्या पॉडकास्टमध्ये इतकंच होतं. आय होप तुम्हाला आजचं चड्डीचं पॉडकास्ट आवडलं असेल. भेटू आपण लवकरच नवीन पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासरा मग.